बघा आपण बघू शकतो किती प्रवासी ज्याप्रमाणे आपण रोडवरून प्रवास करतात त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने प्रवासी हे समुद्रमार्गे प्रवास करत असतात। ही भाऊचा धक्का गेलेली आहे आणि आता ही कुलाबा आलेली आहे। आता बघा दोन्ही बोटी एक साथ, आता ही कुलाबा बोट आलेली आहे, आता या साईडला मच्छीमारी बोट। आता इतर मित्रांनो आज आपण आलोय उरण तालुक्यातील एक सुंदर अशा मोरा बंदरावर। आता ही बघा बोटीतून बाईक काढण्याची एक पद्धत आहे। हे बघा या फळीवरून ही बाईक अशी काढली जाते। आता आपण बघतो मित्रांनो कशा प्रकारे बोटीतून बाईक या काढल्या जातात आणि पुन्हा ज्या जाणाऱ्या बोट असतात त्या कशा प्रकारे या बोटीमध्ये टाकल्या जातात ते आता तुम्ही बघताय। हे बघा कारण गाडी आता बघा स्पीडनी गाडी एक पकडली जाते आणि त्याच्यानंतर 4 माणसं फळीच्या साह्याने बघा कशा प्रकारे एक अनिल ये फली इतना जल्दी नीचे क्यों रख दिए? छोड़ ब्रेक छोड़, ये ब्रेक छोड़ अनिल, अजून छोड़, अजून जरा छोड़, आम्हाला छोड़ अटकला। हे फली जरा उठाव, अजून ब्रेक पकड आता आले बॅग ना टाटा ले। सीधा कर आवाज। अरे फोली जल्द से रख दी, वो टाच हो गया इसके। अरे इधर से उठाया नहीं इसलिए गाड़ी आगे नहीं बढ़ रही यार, उठाओ जरा। हाँ बस छोड़ दो, अभी हो गया। बघा मित्रांनो किती मेहनत असते ही गाडी बोटीमध्ये टाकण्याची आणि त्यांचा नेहमीचा ते काम असल्यामुळे ते एकदम सहजरित्या करू शकतात। पण नवीन माणसाला हे काम करणं म्हणजे खूप अवघड काम आहे। पण त्यांनी किती अलगदरित्या ही बाईक बोटीमध्ये टाकलेली आहे। आणि या ठिकाणी आपण बघताय या बोटीतूनच पागाच्या द्वारे मासेमारी केली जाते। खूप सुंदर असं पाग टाकलाय। आता आपण बघूया त्या पागाला त्यांना काय लागले ते। आता बोट मुंबईला पोहोचता त्या आपल्या जेवणाचा बरोबर हे बघा आता या पागामध्ये बघा काय मच्छी आहे ती बघा, तुम्हाला दाखवतो। हा एक टोल मासा आलेला आहे, टोल मासा। मित्र कोणता मासा आलाय? टोल बरोबर बोललो आपण, टोल मासा। कारण त्याच्या हलण्यावरून आणि त्याच्या साईज वरून आपल्याला समजलं हा टोल मासा आहे। आपण छोटा मासा आहे। पहिला पाक टाकला त्यावेळी हे बघा हे छोटे मासे आलेले, पण आता टाकला तेव्हा टोल मासा आलाय। टोल मासा तो पण लहान आहे पण त्यांना झालेला आहे। मित्र दाखव टोल किती मोठा आहे, दाखव। हा तो टोल मासा, हा तो बघा मित्रांनो, टोल मासा आहे, छोटा आहे। पण झालं असे 4-5 मासे भेटले तरी आपल्या संध्याकाळची सोय होऊ शकते। आता ते जाता मुंबईला पोचता ते जागोजाग असे पाक टाकत जातील। आता ही बोट या ठिकाणावर सुटलेली आहे पुन्हा आपल्या दुसऱ्या प्रवासासाठी।
आता हे प्रवासी आता मुंबईला चालले. आता यांचा रोजचा प्रवास असतो मुंबई ते मोरा. म्हटलं जाते का विचार राहिला. हे बघा तुम्हाला मी बोट वळवण्याची पद्धत दाखवतो. आता बघा हा जो दोरा आहे ना, हा दोरा अजून त्यांनी सोडलेला नाही, पण ज्यावेळी बोट पूर्ण असं टर्न मारेल त्यावेळीच तो दोरा सोडणार. या दोऱ्याच्या साहाय्याने ही बोट टर्न मारते. मला दाखवतो मी. हे बघा आता या बोटीने पूर्ण असं टर्न घेतलेला आहे, त्याच्यानंतर हा दोरा सोडलेला आहे. आता तुम्ही बघताय एक बोट गेलेली आहे आणि आता ही मुंबईचा धक्का गेलेली आहे आणि आता ही कुलाबा आलेली आहे. आता बघा दोन्ही बोटी एक साथ. आता ही कुलाबा बोट आलेली आहे. आता या साईडला मच्छीमारी बोट. आता ही कुलाबा बोट तुम्हाला दाखवतो. कुलाबा बोट हे बघा, कुलाबा बोट ही कुलाब्यावरून आलेली आहे आणि आत पण खूप प्रवासी आहेत. हे बघा मित्रांनो, कुलाब्यावरून पण खूप प्रवासी येतात. या ठिकाणी ही मासेमारी बोट म्हणजे सर्व प्रकारे धक्का ही जेटी ही कंटिन्यू माणसांनी आणि भरलेली असते. आता बघा या ठिकाणी म्हणजे किती प्रवासी या समुद्र मार्गाचा वापर करतात हे आपण आता बघतोय. हे बघा खूप मोठ्या प्रमाणावर लोक ही समुद्रमार्गे प्रवास करतात, कारण हा एक मार्ग असा आहे की सुंदर आणि सुंदर प्रवास. आता या ठिकाणी ही बोट लावणार. बघा आपण बघू शकतो किती प्रवासी ज्याप्रमाणे आपण रोडवरून प्रवास करतात त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने प्रवासी हे समुद्रमार्गे हे प्रवास करत असतात. अजून कितीतरी लोक असे असतात की त्यांनी आयुष्यात कधी समुद्राचा प्रवासच केलेला नसतो, पण एक मित्रांनो कधी पण या मार्गाचा वापर करा. खूप सुंदर असा प्रवास आणि एक वेगळा अनुभव या ठिकाणी आपल्याला मिळतो. आता बघा या बोटी चालल्यात, या मासेमारी करण्यासाठी चालल्यात. या छोट्या बोटी आहेत, या खोल समुद्रात नाही जाणार, या आपल्या आजूबाजूच्याच याच्यावर जाणार. आता हे बघा या बोटी निघाल्या मासेमारी करण्यासाठी. दिवस रात्र हा बंदर एकदम प्रवाशांनी बोटींनी भरलेला असतो. हे बघा बघा मित्रांनो, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकत नाही उरण तालुक्याला देवाची किती मोठी देणगी आहे. हे उरणचं सौंदर्य आहे मित्रांनो. आता ही कुलाबा बोट निघालेली आहे.
आता मला वाटतं कुलाबा आता याच्यानंतर बस हे नाही, आता कुलाबा सकाळी असेल लॉन्च. शेवटची लॉन्च होती 6ची, त्याच्यानंतर आता कुलाबा सकाळीच लॉन्च असणार आहे. आणि आणि हे आहेत, हे मासेमार आहेत, हे मासेमारी करण्यासाठी आता जाणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा मोरा जेटीवरचा ब्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आवडला असता तर लाईक करा आणि नक्की मित्रांनो आवडला असता नक्कीच लाईक करा.